नमस्कार, मी ऋतुजा शिंदे। आता घेऊया कृषी संबंधीच्या बातम्यांचा आढावा। मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर। केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाकडून 51,000 टन कापूस आयात करण्याचा घेतला निर्णय, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। सिल्लोडचा कृषी महोत्सव रद्द करावा, स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांची मागणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांशी खोटे बोलले, हिंगोलीतील शेतकऱ्याने पोलिसात केली तक्रार। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत राज्यातील खते संदर्भातील समस्या मांडल्या। पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानच्या बाहेर 16 जानेवारीला शेतकऱ्यांचा भिराड मोर्चा, राजू शेट्टींचाही सहभाग। बुलढाण्यात वृद्ध शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या। आमचं स्वप्न आहे की शेतकऱ्यांनी सुद्धा हेलिकॉप्टरने फिरावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हेलिपॅडची घोषणा। सरकार केवळ कागदी घोडे नाचवत आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आमदार राहुल पाटील आक्रमक। फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। तूर आयातीची खुली मुदतवाढ तात्काळ मागे घ्यावी, किसान सभेची मागणी। बँक वेळेवर कर्ज देत नाही, संतप्त शेतकऱ्यांनी बँकेतील मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना बँकेत कोंडून ठेवलं। सोयाबीन आणि कापसाला योग्य हमीभाव द्या, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र। खानदेशातील सुमारे 32,000 हेक्टरवरील केळी बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी चिंतेत। मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे औद्योगिक मूल्यवर्धनासाठी कौशल्य बळकटीकरण प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी निवड करण्यात आली। पुढील 4 ते 5 दिवसात उत्तर भारतात थंडी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। आता बातम्या सविस्तरमध्ये। सुरुवातीलाच एक मोठी बातमी। केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाकडून 3 लाख गाठी म्हणजेच 51,000 टन कापूस आयात करण्याचा निर्णय घेतलाय। महत्त्वाचं म्हणजे या 3 लाख गाठी कापसाची विनाशुल्क आयात करण्यात येणार आहे। या संदर्भातलं परिपत्रक केंद्रीय वाणिज्य मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या विदेश व्यापार संचालनालयानं प्रसिद्ध केलं आहे। मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत अनेक शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे। आधीच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान केलं आहे। त्यात कापसाच्या दरात मोठी घसरण झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा कापूस हा घरातच पडून आहे। गेल्या आठवड्याभरात कापसाचे दर 1,500 ते 2,000 रुपयांनी घटले आहेत। कापसाला सध्या 7,500 ते 7,900 रुपयांचा दर मिळत असताना अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कापूस आयात करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी आणि शेतकरी संघटना चांगलेच आक्रमक झाले आहेत। शिवाय हा निर्णय योग्य नसल्याचं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। 1 जानेवारीपासून सिल्लोडचा कृषी महोत्सव सुरू होत आहे। मात्र कृषी महोत्सवावरून विरोधकांकडून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खंडणीचा आरोप केला जात आहे। आता सिल्लोडचा कृषी महोत्सव रद्द करावा अशी मागणीही स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या स्वार्थासाठी हा महोत्सव असल्याचंही ते म्हणाले। महोत्सवाच्या ज्या प्रवेशिका छापण्यात आल्या आहेत त्यावर ना मूल्य, ना क्रमांक, ना आयोजकांचं नाव, केवळ कृषी मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र त्यावर असल्याचं अनिल घनवट यांनी सांगितलं। तसेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजकीय लाभासाठीच सिल्लोड महोत्सव आयोजित करण्यात आला असून हा बेकायदेशीर कार्यक्रम असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे। त्यामुळे कृषी महोत्सवामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज तोडू नये असे आदेश दिले होते। मात्र तरीही राज्यातील अनेक भागात महावितरणकडून शेती पंपाची वीज कापली जात आहे। हिंगोलीतही अशीच एक घटना घडली आहे। हिंगोलीत महावितरणकडून एका शेतकऱ्याची वीज तोडण्यात आली। त्यानंतर शेतकऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच विरोधात तक्रार दाखल केली आहे। दशरथ गजानन मुळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। अतिवृष्टीमुळे आधीच माझं नुकसान झालं आहे, शिवाय सरकारी मदतही काहीच मिळाली नाही। जी तुटपुंजी मदत मिळाली ती देखील वीज बिल भरण्यातच गेली। तसेच उपमुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही माझी वीज का कापण्यात आली? फडणवीस हे खोटे बोलले, यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी दशरथ मुळे यांनी आपल्या तक्रार अर्जात केली आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत राज्यातील खते संदर्भातील समस्या मांडल्या। राज्यातील शेतकऱ्यांना खते उपलब्ध होत नाहीत आणि उपलब्ध झाली तर ती निकृष्ट दर्जाची असतात। त्यामुळे यावर शासनाने आवश्यक ते कार्यवाहीचे निर्देश द्यावे अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे। पाहूया। डीएपी खताची पिशवी खरेदी करताना अन्न वेगळे खताची जी काही सक्ती करतात ही फक्त बुलढाण्याची बाब नाही, शंभूराज देसाई हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये घडतंय। कारण डीएपीचं खूप मोठं शॉर्टेज आहे, ही वस्तुस्थिती आहे। आता तर इन्सिनरेटर बॉयलर मधनं जी राख निघती त्याच्यात पण काहीतरी टाकतात आणि ते डीएपी म्हणून विकतायत। त्याच्यामुळे हे डुप्लिकेट खतांच्या पण तक्रारी प्रचंड वाढलेल्या आहेत आणि लोकांचं नुकसान होतं। एक तर खत प्रचंड महाग झालेलं आहे, वेळेत खत द्यावं लागतं
आणि ती खतं म्हणजे माती असते, अक्षरशः माती. त्याच्याबद्दल सरकार काय भूमिका घेणार आणि ही ऍक्शन घेतली ती कुठल्या स्तरावर घेतली गेली आणि पुन्हा मागे घेतली ती कुठल्या स्तरावर घेतली गेली. नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून वसुली मोहीम सुरू असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या या कारवाईला विरोध केला आहे. कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना सोडून जिल्हा बँकेने सर्वसाधारण शेतकऱ्यांकडून वसुली मोहीम सुरू केली असल्याचं या भागातील शेतकऱ्यांनी सांगितलंय. बँकेने कर्जदार शेतकऱ्यांचे वाहने जप्त करण्यास सुरुवात केली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये बराच असंतोष निर्माण झाला आहे. आता याच पार्श्वभूमीवर 16 जानेवारीला आंदोलन करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. यामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानच्या बाहेर बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलन केलं जाणार आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे देखील सहभागी होणार आहेत. तसंच राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. आता एक दुःखद बातमी. बुलढाण्यात एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. नांदुरा तालुक्यातील बेरुला येथील वृद्ध पती पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला लावलेला खर्चही निघत नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, शिवाय बँकेचे व खाजगी कर्ज कसं फेडावं या विवंचनेतच सौ सरलाबाई वसंत डांबरे आणि वसंत जगदेव डांबरे यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. सध्या राज्यात शेतकरी आत्महत्येच्या सत्रात बरीच वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार यावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमचं स्वप्न आहे की शेतकऱ्यांनी सुद्धा हेलिकॉप्टरमधून फिरावं आणि त्यासाठी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात केली आहे. हेलिपॅड बांधल्यास तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याकरताही याचा लाभ होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकरी हितासाठी घेतलेला अनेक निर्णयांचा पाढाच वाचला. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजीही केली. आमचं स्वप्न आहे की पश्चिम महाराष्ट्रातला इतर ठिकाणचा शेतकरी चांगल्या गाडीत फिरतो तसा विदर्भातला शेतकरी देखील चांगल्या गाडीत फिरला पाहिजे. समृद्धीमुळे फिरायला लागलाय. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा हेलिकॉप्टर मध्ये फिरलं पाहिजे. का नको? त्यासाठी आम्ही तालुका लेवलला हेलिपॅड बनवतोय. तालुका वाईज मी आपले ज्योतिरादित्य शिंदे यांना जाऊन भेटलो. जे आपले एअरपोर्ट आहे त्याचं एक्सपान्शन करा, नाईट लँडिंग सुरू करायची आम्हाला आणि तालुका लेवलला हेलिपॅड पण करायचं आहे. याचं कारण नाना सांगतो तुम्हाला. कुणालाही कधी अचानक अकस्मात कुठला आरोग्य ऍक्सिडेंट झाला तर एअर अँब्युलन्सने देखील आपल्याला त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणता येऊ शकतं. परभणी जिल्ह्यात पावसाच्या खंडमुळे 44 मंडळांना अग्रिम रक्कम देण्यापासून वंचित ठेवल्यावरून आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ अग्रिम रक्कम देऊन 21 दिवसांची जाचक अट देखील रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना सांगितलं की पावसाचा 21 दिवसांचा खंड ही अट केंद्र शासनाची असून ज्या 44 मंडळाचा उल्लेख केला त्यांना अग्रिम रक्कम ही प्रचलित पद्धतीनुसार नाकारली आहे. त्यामुळे पावसाचा खंड नसल्याचं संबंधित अहवालात दिसून आल्याने अग्रिम रक्कम देता आली नाही. मात्र तरीही 21 दिवसांच्या अटीबाबत राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले. फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पाटील यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. प्लास्टिक फुले बाजारात आल्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे प्लास्टिक फुलावर बंदी घालून शेतकऱ्यांच्या फुलांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी रोहित पाटील यांनी केली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक फुले विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फुलांची मागणी कमी होत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे, महाकाळ शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्लास्टिक फुलावर बंदी घालावी अशी मागणी रोहित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांसह बैठक लावण्यात येईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती रोहित पाटील यांनी दिली. तूर आयातीच्या धोरणाला केंद्र सरकारने आणखी वर्षभराची मुदतवाढ दिली आहे. मात्र ही खुली मुदतवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीनं करण्यात आली आहे. मागील वर्षी अशाच प्रकारचे तूर आयातीचे मुक्त धोरण स्वीकारल्यामुळे देशात 8,60,000 टन तुरीची आयात करण्यात आली होती. आधार भावाच्या खाली गेल्यानं तूर उत्पादक क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसल्याचं किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सांगितलं.
किफायतशीर भाव न मिळाल्याने शेतकरी तूर उत्पादनाकडे पाठ फिरवत असल्याचंही ते म्हणाले. जर केंद्र सरकारने तूर आयातीचे हे धोरण पुढेही असंच सुरू ठेवलं तर देश तूर उत्पादनासाठी कायमचं परावलंबी होईल, असं मत डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केलंय. पीक कर्जाची आवश्यकता असताना बँक वेळेवर कर्ज देत नाही, शिवाय आम्हाला फिराफीर करावी लागत आहे. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेला टाळे ठोकले आणि हा सगळा प्रकार 1.5 तासापर्यंत चालला. गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी येथील शेतकरी हे 6 ते 7 महिन्यांपासून बँकेत नियमित पीक कर्ज भरत आहेत. मात्र तरीही बँक शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज देत नव्हते. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी थेट बँक ऑफ महाराष्ट्राला टाळे लावून आंदोलन केलं व जवळपास 2 तास शेतकऱ्यांनी बँकेतील मॅनेजरसह कर्मचाऱ्यांनाही बँकेत कोंडून ठेवलं आणि या बँकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी यंदा चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आता सोयाबीन आणि कापसाला योग्य हमीभाव देऊन आणि निर्यात धोरणात योग्य तो बदल करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विविध मागण्यांचे पत्र केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठवलं आहे. राज्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त असून या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न मात्र कमी येतं. तसेच यंदाच्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला 8,700 आणि कापसाला 12,300 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रात केली आहे. आता बातमी आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी. खानदेशातील सुमारे 32,000 हेक्टरवरील केळी बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे केळी बागांचं 30 ते 35% नुकसान झालं असून शेतकऱ्यांसमोर कुकुंबर मोझॅक विषाणूच्या समस्येनंतर आता करपा रोगाचं एक नवच संकट उभं राहिलं आहे. पाल येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ महेश महाजन, विषय तज्ज्ञ अतुल पाटील, कृषी सहाय्यक संदीप बारेला यांनी याबाबत रावेर येथील कुसुंबा, कुंभारखेडा, उटखेडा भागात पाहणी केली व केळीवर करपा रोग वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार त्यांनी फवारणी करावी. तसंच या रोगासंबंधी जळगाव येथील केळी संशोधन केंद्र, नंदुरबारसह जळगाव, रावेर व इतर भागात जनजागृती करत आहे. शेतकरी देखील आता या रोगाचा अटकाव करण्यासंबंधी प्रशिक्षित झालं असल्याचं शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर पुजारी यांनी सांगितलं. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरची औद्योगिक मूल्यवर्धनासाठी कौशल्य बळकटीकरण प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने मंजूर केलेल्या या प्रकल्पाला जागतिक बँकेनेही अर्थसहाय्य दिलं आहे. मेसियाचे पदाधिकारी राहुल मोगले आणि राजेंद्र चौधरी यांनी सांगितलं की मेसियाद्वारे स्ट्राईव प्रकल्प योजनेच्या अंमलबजावणीमुळे कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी उद्योगाला खूप फायदा होईल आणि IT विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेसाठी हे उपयुक्त ठरेल. आता घेऊयात हवामान अपडेट. सध्या देशातील अनेक भागात थंडीचा कडा चांगलाच वाढला आहे. विशेषतः उत्तर भारतात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवसात उत्तर भारतात थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला असून मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्राचा पाराही चांगलाच घसरला आहे. तसेच कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात देखील थंडी वाढली आहे. तसेच ही वाढती थंडी रब्बी पिकांसाठी चांगली असल्याचं बोललं जात आहे. तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी. तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.